पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। वातावरण पूर्णपणे चिघळल्याचं पाहायला मिळतंय। आभाळ गरजू लागले, विजा चमकू लागली आहेत। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये ढगांचा जोरदार गडगडाट होऊन या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। या पावसासोबत ताशी 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे असल्याने यामध्ये झाडी पडणार, पत्रे उडणार, लाईटीची खांब अचानक पडणार। या जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 तासांसाठी गंभीर स्वरूपाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आलाय। अचानकपणे वातावरणामध्ये पूर्णपणे बदल झाल्यामुळे आतापासूनच ते आज मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास या भागात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊन मोठी ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तब्बल 1000 किलोमीटर त्या ठिकाणी लांबीचा एक मोठा ढग आता तयार झालाय आणि भयानक चक्रीवादळ महाराष्ट्रात त्यामुळे घुसला असल्याची बातमी समोर येत आहे। त्यामुळे आत्ताच तुम्ही सावधान व्हायचं आहे। आजची बातमी साधी अजिबात तुम्ही समजू नका, कारण स्वतः हवामान विभागाने 5 मिनिटापूर्वी महाराष्ट्राचा वरून एक सॅटेलाइटद्वारे फोटो काढलाय। कुठे या ठिकाणी आभाळ आलंय, कुठे काळे ढग तयार झालेत, वादळी वारा कुठे सुटणार आहे याची आता अधिकृत माहिती सांगितल्या। त्यामुळे तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक मोठा ढग जो पाण्याने भरलाय तो महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याची बातमी आता समोर येत आहे। या वातावरणात मोठा वादळी वारा असल्याने नुकसानाची भीती या ठिकाणी दाट वर्तवण्यात आल्या। सध्याला 1000 किलोमीटर लांबीचा मोठा ढग आहे जो पाण्याने पूर्ण भरलाय, ज्याच्या पोटात एक भयानक त्या ठिकाणी चक्रीवादळ देखील घेऊन येत असल्याची माहिती समोर येत आहे। आता सध्यापासून ते मध्यरात्री 2च्या सुमारास या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांमध्ये घुसणार असल्याची माहिती समोर येत आहे। होय, हे तुम्हाला ऐकून खोटं वाटत असेल, पण हवामान खात्याच्या अंतर्गत सर्वात मोठा आज या ठिकाणी आता गंभीर स्वरूपाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। तुमच्या जिल्ह्यात वातावरण सध्याला शांत वाटत असेल, काही जिल्ह्यांमध्ये आभाळ गरजायला लागलंय, काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सध्याला वातावरण होईल असं वाटलं होतं 2 दिवसांच्या पाठीमागे, आता तशा प्रकारे किती मोठं वादळ वारं झालं ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नाही। तर थोड्याच वेळामध्ये पूर्णपणे वाऱ्याची दिशा या ठिकाणी बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यामुळे आता सावधान व्हा। विजेचा तांडव, भयानक गारपीट आणि मोठमोठे वारे, चक्रीवादळाचा तडका, तिन्ही गोष्टींनी महाराष्ट्रात हाहाकार आता उडणार। या ठिकाणी सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे। आजपासून या ठिकाणी सध्यापासून आता मध्यरात्रीपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्याला धोका होईचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने धोक्याची सूचना कोणकोणत्या जिल्ह्यांना जाहीर केल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो दिवस उघडलाय, ती तारीख समोर आली, ज्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। 15 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री चक्रीवादळासारखा मोठा धोका असून उरलेल्या जिल्ह्यामध्ये तीव्र गारपिटी आणि या ठिकाणी वादळ वाऱ्याचा धोका वर्तवण्यात आलाय। सॅटेलाइटद्वारे आत्ताच 5 मिनिटापूर्वी एक फोटो काढण्यात आलाय। ज्या अवकाशातून या ठिकाणी फोटो घेतलाय त्या फोटोमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रात नेमकं पुढील 3 तासानंतर कुठे कुठे पाऊस पडणार आहे, चक्रीवादळासारखी परिस्थिती आज रात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, नेमकं किती वाजता हे वादळी वारं तुमच्या जिल्ह्यामध्ये घुसणार आहे, ही सर्व काही माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ढगांचा एक समूह तयार झालाय। हा ढगांचा समूह अरबी समुद्रातून आता या ठिकाणी मुंबईत आणि मुंबईतून डायरेक्ट तुमच्या जिल्ह्याकडे आता पुढे सरकत आहे। हा मोठा ढग याच्या पोटात या ठिकाणी भयानक मोठं चक्रीवादळ आहे, ज्याची ताशी वेग 120 ते 150 किलोमीटर तास वेगाने आता हे चक्रीवादळ पुढे सरकू लागले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2 दिवसांच्या पाठीमागे सोलापूर असेल, त्या ठिकाणी सांगली असेल, किती भयानक मोठा वारा सुटला होता तुम्ही सुद्धा ऐकलेला आहे। त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात गंभीर स्वरूपाचा असणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे 1000 किलोमीटरचा जो काय ढग आहे सध्याला सॅटेलाइटद्वारे दाखवू लागलाय, तर तो अक्षरशः येताना समुद्रातलं सगळं बाष्प आपल्या पोटात साठवून या ठिकाणी पुढे सरकू लागलाय। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये आज नेमकं गारपिटी कशा पद्धतीने होणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वादळ वारा तिप्पट ते चौपट पद्धतीने मोठा धडकणार आहे, ज्याला फक्त 3 तास या ठिकाणी उरलेत। नुसता पाऊसच पडणार नाही तर जमिनीला भेगा पडतील असा भयानक विजा आणि गारांचा भयानक पाऊस या ठिकाणी आता पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। तब्बल 120 ते 150 प्रति तास वेगाचे आता भयंकर वारे अक्षरशः तुम्हाला पुढील 3 तासानंतर दानादान उडणार आहे। बातमीला या हलक्यात घेऊ नका, कारण 10 वर्षापूर्वी विदर्भ त्या ठिकाणी कोकण, मराठवाडा हादरवून याच वाऱ्याने सोडला होता।
पहिल्यांदाच हे होत नाही, तर 10 वर्षांच्या पाठीमागे असाच या ठिकाणी विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्यामुळे आता तरी सावधान व्हा. हवामान खात्याने सर्वात मोठा 2026चा गंभीर स्वरूपाचा इशारा या ठिकाणी देऊन टाकला आहे. लोक आज शांततेत झोपले असतील, परंतु या ठिकाणी सकाळी उठलं तर काहीच राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 15 जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास काय काय भीती आता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. कोणत्या जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास चक्रीवादळ घटना असणार, पुढील 3 तासानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होणार, गारपीट कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार. सध्याला जर बघितलं तर वातावरण शुद्ध वाटेल, पण कुठे कुठे गरजू लागले, कुठे कुठे या ठिकाणी विजा चमकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे 10 वर्षातून एकदा समुद्रात या ठिकाणी एल निनो पसरत असतो, तशाच प्रकारे आता ही पसरल्याची माहिती समोर येत आहे. तोच आता मुंबईच्या दिशेने आता तुमच्या जिल्ह्याकडे दुप्पट वेगाने आज मध्यरात्रीमध्ये प्रवेश करणार. प्रशांत महासागरामध्ये आता भारतात पाऊस सरासरीपेक्षा इथून पुढे कमी असणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. परंतु अवकाळी पावसाचा जो फटका आहे तर तो शेती पिकांना जबरदस्त बसणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. पाऊस चक्रीवादळाच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रावर मोठं संकट या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय. आजची रात्र, आजचं इथून पुढे या ठिकाणी टायमिंग जे आहे तर ते या ठिकाणी खूप अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे. त्यामुळे सरकारने तातडीची बैठक घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना पाऊस कसा पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीचा तडाखा बसणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती होणार आहे, याची सर्व माहिती आता लिस्ट जिल्ह्यांची सांगण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात या ठिकाणी 15 जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यात परत 5 जिल्हे आहेत, तिसऱ्या टप्प्यात परत 10 जिल्हे आहेत. अशा 3 टप्प्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांची यादी 5 मिनिटापूर्वीच आता हवामान खात्याने जाहीर केली आहे. त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती होणार आहे हेच तुम्हाला सांगणार आहे. 2 टप्प्यामध्ये अवकाळी पाऊस या ठिकाणी तुम्हाला झालाय, आठवते का बघा. मागच्या 2 दिवसांच्या पाठीमागे गारपीट आणि इतका वादळी वारा सुटला होता ज्याची तुम्ही कल्पना देखील आता केली नाही. विशेषतः शेतकऱ्यांची तारांबळ या ठिकाणी उडाल्या, कुठे गारा पडल्या तर कुठे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालंय. त्यामुळे आज तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सावध व्हा. तुम्ही सुद्धा मागच्या 15-20 दिवसांच्या पाठीमागे शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजून पण थांबलं नव्हतं, कारण तेव्हा पण नुकसान झालं होतं. आणि 2 दिवसांच्या पाठीमागे सुद्धा इतकं नुकसान झालंय की या ठिकाणी शेतकऱ्यांना ते सावरणं आता मुश्किल झालं होतं. परंतु आता पुढच्या 3 ते 4 तासामध्ये या भागात चक्रीवादळासारखी परिस्थिती होणार. ढगफुटी आता होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. मध्यरात्री 2च्या सुमारास हे सगळं घडत असणार आहे. त्यामुळे आता ताबडतोब या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केल्या. या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा फटका तुम्हाला पुढच्या 3 तासानंतर होत असल्याचं पाहायला मिळणार. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा या तुमच्या 5-5 जिल्ह्यांच्या 3 याद्या तयार करण्यात आलेत. तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का, दुसऱ्या टप्प्यात आहे का, तिसऱ्या टप्प्यात आहे, तुमच्या जिल्ह्यात गारपीट होणार आहे का चक्रीवादळ रात्री 2 वाजता घुसणार आहे, याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे. मागच्या 2 दिवसांच्या पाठीमागे हवामान खात्याने ज्याप्रमाणे सांगितलं होतं ते आम्ही तुम्हाला विश्लेषणात्मक सांगितलं होतं की वादळी वारा सुटणार, त्या ठिकाणी गारपीट होणार. परंतु शेतकऱ्यांनी याला हलक्यात घेतलं आणि त्यामुळे भयंकर नुकसान झालं. राक्षसी वेगाने 1000 किलोमीटरचा एक ढग आहे तर तो या ठिकाणी काळाकूट झालाय, तर तो पुढे पुढे सरकू लागलाय. 10 वर्षांनी आता प्रत्येक वर्षी असं होत असतो आणि हीच ती 2026ची परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे आत्ता सावधान व्हा, या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण ही बातमी जर हलक्यात घेतली कदाचित तुमचं भरपूर मोठं नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आल्या. मग आता जिल्ह्यांची यादी कशा पद्धतीने आहे, कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात सर्वात मोठा धोका आहे, आज कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे, आज मध्यरात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये गंभीर परिस्थिती होण्याची शक्यता आहे, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे, सर्व काही या ठिकाणी तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. 1000 किलोमीटरचे जे ढग काळे काळे तयार झालेत तर त्यांची उंची पृथ्वीपासून जर आता विचार केला तर लक्षात ठेवा 15 ते 20 किलोमीटर इतक्या उंचीवरती ढग आहेत. इतके वजनदार झालेत की जेव्हा ते फुटतील तर पाण्याचा थेंब नाही तर बर्फाचे मोठमोठे दगड पडतील. आणि यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी आता घराच्या बाहेर पडलेला असाल, कुठेतरी या ठिकाणी थांबायला जागा मिळाली नाही तर तुमची तारांबळ उठेल. अचानक महाराष्ट्र रात्रीच्या काळोख्यात त्या ठिकाणी झोपलेला असेल, अक्षरशः कुठे पळायला देखील जागा उरणार नाही. त्यामुळे रात्री 2 वाजता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये गारपीट होणार आहे, चक्रीवादळासारखी परिस्थिती कुठे निर्माण होणार आहे, कोणत्या तारखेला सर्वाधिक धोका आहे. पहिल्या टप्प्यात आज जे महत्त्वाचे 15 जिल्हे सांगण्यात आलेत
परवा दिवशी कोणते जिल्हे सांगण्यात आलेत, उद्या नेमकं कशा प्रकारची परिस्थिती राहणार आहे, शेती पिकाची काळजी तुम्हाला कशा प्रकारे घ्यायची आहे, अशा काही तारखा सांगितलेत ज्यामध्ये अजून सुद्धा गंभीर स्वरूपाचं चक्रीवादळ आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. 2-3 दिवसांच्या पाठीमागे आम्ही सांगितलं होतं, परंतु शेतकऱ्यांना काय वाटलं, आता काय ऊन पडालंय म्हणल्यावर पाऊस कुठला येणार आणि गारपीट कुठली येणार. परंतु तुमच्या डोळ्यांनी तुम्ही सुद्धा पाहिले गारपीट कशी झाली. तर बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 15 जिल्हे असणार आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 ते 12 जिल्हे असणार आहेत, तिसऱ्या टप्प्यामध्ये परत 10 जिल्हे असणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा कोणत्या तारखेला गारपीट होणार आहे आणि कोणत्या तारखेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे याची यादी आता क्रमाक्रमाने तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे. लक्षात ठेवा, निसर्गाचा सर्वात मोठा धोका कोसळणार आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या चारीच्या चारी कोपऱ्यामध्ये संकट या ठिकाणी येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ढगाचा पहिला मोठा तडाखा कोणत्या जिल्ह्यांना बसणार, तर राज्याच्या दक्षिण भागाला म्हणजेच कोल्हापूर जिल्हा तसेच असेल सातारा जिल्ह्याचा काही भाग तसेच सांगलीमध्ये सर्वात मोठा गारपिटीसह पाऊस ज्याप्रमाणे 2 दिवसांच्या पाठीमागे बरसला तशाच प्रकारची परिस्थिती आता येत्या काही तासांमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. लक्षात ठेवा, काळभोर आबाळ तुम्हाला थोड्याच वेळामध्ये झालेले दिसेल. या जिल्ह्यामध्ये परिस्थिती आता पावसाची गंभीर स्वरूपाची असण्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूर पन्हाळगड परिसरात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शहरी भागात पावसाळ्यासारखा नाही तर ढगफुटीसारखी भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे जिल्ह्याचा विचार केला तर बारामतीमधील नागरिकांनी गारपीट नाही चक्क बर्फाचे गोळे तुम्हाला डोळ्यांनी आता पाहायला तुम्ही तयार राहायचं आहे. विजांचा कडकडाट असेल त्यामुळे अजिबात घराच्या बाहेर पडू नका. जमीनला हादरे बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. झाडं या ठिकाणी जे वाढलेले आहेत मोडकी तोडके तर ते मोडून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. पहिला मोठा दणका आहे, त्यानंतर दुसरा दणका बसेल तो म्हणजे आता महाराष्ट्र खानदेशाचा भाग ज्या ठिकाणी मध्यरात्री 2 वाजता चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये गारपिटीचा इशारा कोणत्या जिल्ह्यांसाठी देण्यात आला आहे, त्या ठिकाणी 4-5व्या टप्प्यात अजून कोणते जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. सगळ्यात महत्त्वाचं, उद्या परवा ज्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी आता या ठिकाणी होणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये वादळी वारा सुटणार आहे तर त्याची परिस्थिती कशी असणार आहे. जुनं झाडं कोलमडून पडण्याची शक्यता आहे. द्राक्षाच्या बागा असतील, आंब्याच्या बागा असतील, कांद्याच्या जे काय तुम्ही पीक केलंय, जे काय माळवं केलंय त्याच्यावर थेट हल्ला या गारपिटीचा बसलेला आहे आणि अजून पण बसण्याची शक्यता आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर संगमनेर परिसरात गारपिटीचा थरार या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. 2 दिवसांच्या पाठीमागे गारपिटीचा थरार तुम्ही डोळ्यांनी बघितलाय. सांगली जिल्ह्यामध्ये रस्ता काळा असून सुद्धा पांढरा शुभ्र झाल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलंय. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी इकडे लक्ष द्या. तुमच्या काही जिल्ह्यामध्ये भयानक संकट येण्याची शक्यता आहे. 3रा टप्पा 4था टप्पा कोणता आहे तर विदर्भ, 5व्या टप्प्यात महाराष्ट्र असेल तर 3ऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी पाहतोय. परंतु आज मध्यरात्री कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये गंभीर परिस्थिती आज सर्वाधिक होणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या भागात पुढच्या 2 दिवसांमध्ये हवामान पूर्णपणे काळेभोर असणार आहे. वादळी वाऱ्याचं या ठिकाणी धोका आहे आणि पाऊस त्यामध्ये गारपिटीचा असण्याची शक्यता आहे. 2015च्या साली अशाच प्रकारची गंभीर परिस्थिती झाली होती. अवकाळी पाऊस झोडपला होता. पावसाळा कोरडा होईल अशी परिस्थिती निर्माण होऊ शक्यत होती. हिंगोली, नांदेडमध्ये विजांच्या कडकडासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवल्या. त्यानंतर 4थ्या टप्प्याचा विचार केला तर या जिल्ह्यांना सुद्धा या वादळी वारा आणि पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लक्ष देऊन बघा, विदर्भातील कोकण, वर्धा, वाशिम, अमरावती, अकोला या टप्प्यात सुद्धा आज आणि उद्या या ठिकाणी आबाळ फाटल्यासारखं विजांचा कडकडाट आणि मोठ्या पावसाला सुरुवात या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. गारपीट सुद्धा या ठिकाणी भयंकर असल्याने आता शेती पिकामध्ये जे काय पीक आलंय त्यांना मोठा या ठिकाणी आता धक्का बसण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आबाळ भरून आलंय, वाऱ्याचा वेग वाढलाय. नक्की या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला काय खबरदारी घ्यायची आहे, काय उपाय करायचे आहे. आंब्याचे झाडं वगैरे असतील तर पटकन या ठिकाणी तुम्ही काळजी घ्यायची, कारण आंब्यावर जर या ठिकाणी दगड पडला, गार पडली तर या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या शेती पिकांची काळजी घ्या असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. आतापर्यंत जो तुम्हाला पावसाचा अंदाज सांगितला तर तो एक अंदाज या ठिकाणी असतो, एक शक्यता असते. त्यामुळे शेती पिकांची मोठी कामे करत असाल तर तुम्ही या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आणि काळजी घेऊन अनुभवी तज्ज्ञांना विचारून मगच या ठिकाणी तुम्ही कामे करायचे आहेत. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.